नमस्कार. आज आपण काय बनवणार आहोत? व्हेजिटेबल पनीर पिझ्झा घरच्या घरी. सगळे आपण का नाही फळभाज्या वापरणार आहे त्यात. हे बघा, हे बीन्स आहे आणि गाजर आहेत 2. परत हा टमॅटो, कोथिंबीर. हे बीन्स बारीक करून घेतले आहेत. हे कॅप्सिकम आहे. हिरव्या मिरच्या आहेत 2. मटर पण घेतलेला आहे मी ह्यात. आता ही आपण चपातीची कणिक मळून घेतलेली आहे. साधारण थोड्याशा जाड अशा चपात्या आपण लाटणार आहोत. एरवीच्या चपातीपेक्षा थोडीशी तिची जाडी एक्स्ट्रा ठेवायची आणि चपातीसारखी चपाती करायची. दोन्ही बाजूला खमंग भाजून घ्यायची. आणि आता ह्या चपात्या आपण बाजूला काढून ठेवूया. काय सोडा घालायचं नाही, इनो घालायचं नाही, काय नाही. अतिशय चविष्ट आणि पोटभरीचा हा पिझ्झा तयार होते. बरं, लहान मुलं खुश, मोठी माणसं खुश, सगळीच खुश. आणि बाहेरचे पदार्थ खाऊन पोट बिघडायची पण शक्यता नाही. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे ऑनलाईन फॅमिली मेंबरचे मनापासून स्वागत आहे. बघू शकता आपली चपाती कशी मस्त टम्म खाल्लेली. थोडीशी जाड. आता एका कुकरमध्ये मी एक बटाटा, बीन्स आणि कॅप्सिकम, परत स्वीटकॉर्न सगळं हे स्टीम करून घेतलेलं आहे. चपातीवर आता आपण काय करायचं, हे घरीच तयार केलेलं मी हे टमॅटो केचप आहे. अतिशय स्वादिष्ट झालेलं आहे. तर ते टमॅटो केचप मी सगळ्या बाजूला हे असं पसरून घेत आहे एका चमच्यानं. त्यावरती हा शिजलेला बटाटा असा सोलायचा आणि हा चांगला मस्तपैकी खिसून घ्यायचा. ही रेसिपी खरंच सगळीजण तुम्ही नक्की एकदा करून बघा. मला तर लईच भारी वाटली. मी पहिल्यांदाच केले पिझ्झा घरात. तर आता हे बटाटा झाल्यानंतर आता आपण आता काय करूया, 1 चमचा धन्याची पूड, 1 चमचा मिऱ्याची पूड, 1 चमचा हा गरम मसाला आणि परत 1 चमचा तुमचा जिऱ्याची पूड. आता हे शिजलेलं आपले काय आहे ते कॅप्सिकम मी हे वाफवून घेतलेले आहेत. हे कॅप्सिकम सगळे असे पसरून घ्यायचे व्यवस्थित सगळीकडे. हे आहेत बीन्स, हे पण वाफवून घेतलेले आहेत. हे बीन्स पण असेच पसरून घ्यायचे सगळीकडे. आता हे मटार आणि शेंगदाणा सगळीकडे चारी बाजूला व्यवस्थित हे असं पसरून घ्यायचं. भरभरून भाज्या घालायच्या हे बघा, हे आता आपल्याला वापरलेले स्वीटकॉर्न हे पण मोठी घालायचे. ह्या 2 चपातीच्या पिझ्झ्यात का नाही 2 माणसाचं पोट गरगरीत भरायला पाहिजे. हे कट केलेले आपले गाजराचे तुकडे मस्तपैकी पातळ स्लाईस करायचे गाजराचे. हे असं पसरून घ्यायचं. ही 1 मिरची मी अशी मध्ये कट करते पहिल्यांदा आणि मग ह्या मिरचीचे छोटे तुकडे ह्यात पीस मी वरून घालत आहे. असं तुम्हाला जर जास्त स्पायसी पाहिजे असेल तुम्ही हिरवी चटणी पण ह्यात वापरू शकता. पण मला हे आजचं हे आता जे मी काय करायलो हे अतिशय स्वादिष्ट आणि उत्तमच झालेलं आहे. हा पिझ्झा आहे का तुम्ही नक्कीच करून बघा. मी आज पनीर काढले अर्धा लिटर दुधाचं. हे बघा, हे टमॅटोची पीस पण जेवढे नाजूक करता येईल तेवढे करून घ्यायचे, ते पसरून घ्यायचे. हे बघा, हे ताजं पनीर 3 तासापूर्वी बनवले मी. मस्तपैकी पनीर आपलं हे घरच्या घरी तयार झालेलं आहे. हे पनीर आपण आता ह्यावर कद्दूकस करून घेऊया. अतिशय स्वादिष्ट आणि अतिशय सुंदर अशी रेसिपी आपली झालेली आहे. ही मीठ चवीनुसार. मध्ये सगळेजण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. बघू शकता पनीर आपण भरभरून घातलेलं आहे ह्यावर. तुम्हाला अजून पाहिजे तर अजून घालून घ्या. बाहेरचं काहीही नाही. सगळ्या फळभाज्या मी मिठाच्या पाण्यातनं काढून ते चांगल्या उकडून घेतलेल्या आहेत. हे बघा, आता ह्याच्यावरती परत आणि मी टमॅटोचं केचप घालत आहे मस्तपैकी छान झालं. आता ह्याच्यावरती 1 चपाती आपण चांगली प्रेस करून दाबून घ्यायची आणि मग गॅस पेटवायचा. आता परत हे तवा आपण ह्या गॅसवर ठेवणार आहोत आणि ह्याच्यावर अनेक चपाती
अशी घालून घ्यायची, दाबून चांगली मस्त. आता हे दोन्ही साईडला व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आणि मग कट करायचं. एकदा ही रेसिपी तुम्ही करून पहा. माझा हा व्हिडिओ बघा असं पलटी मारून घेत आहे मी. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हे नाही आता चपाती आपण अशी काढून ह्यावरती तव्यावरती मस्तपैकी ट्रान्सफर करायची. कसं खरपूस झालं बघा, कुरकुरीत, चविष्ट आणि सगळ्या भाज्यांनी भरलेला असा हा पिझ्झा. एक वेळ नक्की जरूर करून बघा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आता आपण हे उलटण्यानंच कट करणार आहोत. एका प्लेटमध्ये हा तुकडा मी तुम्हाला काढून दाखवत आहे. अतिशय उत्तम असा पिझ्झा बाहेर तुम्हाला मिळणारच नाही कुठे. बघू शकता हे कसं भरले पनीर आणि भाज्याने. मस्तच छान. तर जास्तीत जास्त लोक